नमस्कार, मी कोमल. तर आज मी दाखवणार आहे वालाची भाजी. तर रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर मी वाल सकाळी 8 तासासाठी भिजत घातले. 8 तास झाल्यानंतर वालातलं पाणी काढून ते मोडायला ठेवले. तर तुम्ही बघू शकता याला वालाला मोड आलेले आहेत. आता गॅसवर कढई ठेवून त्यात 2 चम्मच तेल घालून घेऊ. तेल चांगलं गरम झाल्यावर अर्धा चम्मच जिरा घालू. जिरा चांगला तडतडल्यावर 4-5 कढीपत्त्याची पानं घालू. एक उभी कापलेली मिरची घालू. आता 4-5 लसूण ठेचून घालू. लसूण थोडा लाल होईपर्यंत त्याला फ्राय करत ठेवू व त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालू. कोथिंबीरने एक वेगळीच टेस्ट येते, त्यामुळे थोडीशीच घातली आहे मी फोडणीला. आता 2 मोठे बारीक चिरलेले कांदे घालून घेते आणि चमच्याने एकदा मिक्स करून घेते. तर काही लोकं कांदा पहिला लाल करून घेतात, त्यानंतर टोमॅटो घालतात. पण मी लगेचच टोमॅटो घालणार आहे. तर इथे मी एक बारीक चिरलेला टोमॅटो घेतला आहे. कांदा टोमॅटो चांगला मिक्स करते. आता मी यात चवीपुरतं मीठ घालते. तुम्ही नंतरही घालू शकता. पण कांदा टोमॅटो जेव्हा घालता तेव्हा त्यात थोडंसं मीठ घालावं, कारण लगेच कांदा टोमॅटो शिजतो. आता यावर मी झाकण लावून घेते. झाकण काढून अधून-मधून परतवत राहायचं. तर तुम्ही बघू शकता कांदा टोमॅटो चांगला शिजला आहे. कांदा एकदम लाल झालाय. आता मी हे पाव किलो वाल घेतले, त्याची साल सोलले. मगाशी मी तुम्हाला दाखवलं तेव्हा त्याला साल होते, पण आता मी काढून घेतले. एक तुम्हाला दाखवते कसं काढायचं. पटकन निघते लगेच, साल वेगळी लगेच होते. तर शिजलेल्या कांदा टोमॅटोमध्ये मी 3 चम्मच लाल तिखट घालून घेते. अर्धा चम्मच हळद घालते आणि 1 चम्मच धने पावडर घालून घेते आणि परत एकदा चांगलं मिक्स करून घेते. यात आपण आता वाल घालून घेऊ. एक बटाटा घेतलाय मध्यम आकारात कापलेला, तो सुद्धा मी यात घालून घेते. परत एकदा सर्व मिक्स करून घेऊया. यात मी 1.5 ग्लास पाणी घालून घेते. पाण्यामुळे वाल बटाटा लवकर शिजतो आणि मस्त एक वाल बटाट्याची ग्रेव्ही तयार होते. आता तुम्हाला हे दिसत असेल की पातळ दिसतंय, पण जेव्हा ते पूर्ण शिजतं ना वाल बटाटा, तेव्हा मस्त असं थिकनेस येतो त्यात. यावर मी 10 मिनिटासाठी झाकण ठेवून घेते. आता 10 मिनिटानंतर झाकण काढून बघूया, तर तुम्ही बघू शकता ग्रेव्हीला चांगली उकळ फुटली आणि पाणी सुद्धा थोडं आटलं आहे. पण मला अजून थोडी थिक हवी आहे, म्हणून यावर मी परत एकदा झाकण ठेवते 5 मिनिटासाठी. 5 मिनिटं झाले तर आपण आता झाकण काढून बघूया. तर ग्रेव्ही मधलं पाणी पूर्णपणे आटलंय आणि ग्रेव्ही मस्त थिक झाली आहे. आता आपण बघूया वाल बटाटा शिजलाय का? तर तुम्ही बघू शकता बटाटा एकदम सहज तुटला जातोय. एकदा प्लेटमध्ये दाखवते. तर बटाटा लगेच तुटतोय आणि वाल सुद्धा लगेच असंच तुटला जातोय. म्हणजे भाजी तयार आहे. तर आपण यावर हिरवीगार मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि वाटीमध्ये घेऊन सर्व्ह करूया. या भाजीसोबत तुम्ही चपाती, भाकरी किंवा स्टीम राईस खाल्लात आणि जर भाजलेली मिरची असेल तर एक नंबर. आहाहा! काय टेस्ट लागते भाजीची. तुम्ही एकदा करून बघा. आमच्याकडे या भाजीला वालाचं भेरडं सुद्धा बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.